भारतावर चक्रीवादळाचं संकट येणार आहे आणि म्हणूनच सतत हवामान खात्याकडनं रेड अलर्ट दिले जात आहेत का असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर घेऊनच मी तुमच्या समोर आली आहे। मुंबई तकच्या या वेदर रिपोर्टमध्ये तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कळणार आहेत आणि त्यासाठीच हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा अशी माझी तुम्हाला विनंती आहे किंवा रिक्वेस्ट आहे। सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की नेमकं कशामुळे हवामान खातं आपल्याला सातत्यानं रेड अलर्ट जे आहे ते विदर्भात देतंय आणि त्याचबरोबर कोकण पट्ट्यात देतंय, त्याचं कारण काय आहे ते आपण समजून घेणार आहोत। या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून हवामान खात्याच्या वेबसाईटवरती ही इमेज आहे, त्यांनीच ही इमेज जी आहे ती टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे एक लो लाइंग सर्क्युलेशन किंवा लो लेवल सर्क्युलेशन ज्याला म्हणतात ते त्यांनी मार्क केलेलं आहे। आता हे सर्क्युलेशन बरोबर अशा ठिकाणी आहे म्हणजे बंगालच्या उपसागरात हे एक सर्क्युलर म्हणजे काय म्हणतो आपण, वारं ज्या वेळेला सर्क्युलर दिशेमध्ये मूव्ह होत असतं, विंड्स ज्या वेळेला सर्क्युलर दिशेमध्ये फिरत असतात, ज्याला चक्राकार वारे म्हणतात, ते या घडीला इथं आहेत आणि त्याच्यामुळेच याचं रूपांतर जे आहे ते एका कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये होण्याची दाट शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे। आणि हे आत्ता का तयार झालेलं आहे किंवा ही मूव्हमेंट जी आहे ती आत्ताच का तयार इथं झालेली आहे, तर त्याचं कारण आहे की विफा नावाचं एक चक्रीवादळ जे आहे ते प्रशांत महासागरात तयार झालेलं आहे आणि त्याचा परिणाम सगळ्यात जास्त चीन, हाँगकाँग, व्हिएतनाम, फिलिपिन्स या सगळ्या भागामध्ये होतोय आणि तिथं अनेक लोकांचा मृत्यू याच्यामुळे झालेला आहे। इतकं स्ट्रॉंग हे सायक्लोन होतं किंवा इतकं स्ट्रॉंग हे चक्रीवादळ होतं, इतकी त्याची शक्ती होती आणि त्यामुळेच आत्ता त्याचे जे काही उर्वरित भाग आहेत किंवा त्याच्यातनं जी एक मूव्हमेंट तयार झालेली होती प्रशांत महासागरातली, त्याचाच काहीसा परिणाम आपल्याला या भागात सुद्धा बघायला मिळतोय। कारण वारं जेव्हा जेव्हा ज्या ज्या दिशेनं वाहतं तसं तसं जे हवामानाचा अंदाज असतो तो बदलत राहतो आणि त्यामुळेच आत्ता हे कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार होण्याची शक्यता आहे आणि आत्ताच्या या चक्राकार वाऱ्यांमुळे कुठेतरी आपल्याला नॉर्थ ईस्ट भागामध्ये सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात सुद्धा याचा काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो असं हवामान खात्याकडनं सांगण्यात येत आहे। आणि त्याचं सुद्धा कारण हे आहे की ज्या वेळेला हे वारे जे आहेत ते नॉर्थ ईस्टला आहेत आणि ते हळूहळू पश्चिमेकडे येणार आहेत किंवा पश्चिमेकडे यांची स्पीड जी आहे ती त्यांची डिरेक्शन जी आहे ती बदलणार आहे, त्यांचा स्पीड बदलत राहणार आहे आणि त्यामुळेच हवामान खात्याकडनं अलर्ट्स जे आहेत ते जारी करण्यात आलेले आहेत। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार किंवा त्यांनी जे स्टेटमेंट रिलीज केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे जे वारे आहेत हे वारे हळूहळू गुजरात, राजस्थान, महाराष्ट्राचा काही भाग इथं धडकू शकतात, त्याचा परिणाम आपल्याला या राज्यांवरती होताना बघायला मिळू शकतो आणि त्यामुळेच पुढचे 2 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी हवामान खात्याकडनं अलर्ट्स जे आहेत ते जारी करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर जसं आपण 2 दिवसांपासून बघतोय की एक कन्व्हेक्शन जे आहे ते तयार झालेलं आहे, म्हणजे पावसासाठीचं अनुकूल वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे। ह्युमिडिटी वाढल्यानंतर गरम हवा जी आहे ती वर आलेली आहे, त्याचं ढगांमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्यामुळे इंटेन्स टू म्हणजे मॉडरेट टू इंटेन्स आणि इंटेन्स टू एक्स्ट्रीमली इंटेन्स किंवा डेन्स कन्व्हेक्शन जे आहे ते तयार झालेलं आहे आणि त्याचाच अर्थ असा होतो की त्याच्यामुळेच पावसासाठी एक अनुकूल परिस्थिती जी आहे ती महाराष्ट्रात सुद्धा तयार झालेली आहे आणि हे कन्व्हेक्शन जे आहे ते अरबी समुद्राच्या बाजूनं तयार झालेलं आहे आणि म्हणूनच एका अर्थी कोकण भाग जो आहे तिथं सुद्धा अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। आता आपण पुढे जाऊन अलर्ट्स बघूयात की नेमके अलर्ट्स काय दिलेले आहेत पुढच्या 2 ते 3 दिवसांसाठीचे, कारण त्याच्यावरून तुम्हाला वीकेंडला बाहेर पडायचं की नाही हा प्लॅन करता येणार आहे। सो सगळ्यात पहिले आपण जर बघितलं तर रायगड असेल, सातारा असेल, पुण्यातला घाट परिसर असेल, रत्नागिरी असेल, इथे सगळीकडे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। रेड अलर्ट त्या वेळेला दिला जातो ज्या वेळेला अतिमुसळधार किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते, त्यावेळेलाच रेड अलर्ट जो आहे तो दिला जातो आणि त्याचबरोबर जसं मी म्हटलं विदर्भात सुद्धा त्यांनी रेड अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे। त्याचबरोबर नागपूर आणि वर्ध्यात मात्र ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजे इथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पण जिकडे रेड अलर्ट आहे तिथे अतिमुसळधार किंवा त्यापेक्षाही जास्त वेगानं पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपण जर मध्य महाराष्ट्र बघितलं किंवा मराठवाडा बघितलं तर या भागामध्ये येलो आणि ग्रीन अलर्ट आहेत, म्हणजेच काय तर इथे मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेलं आहे। पण कोकणातल्या लोकांनी आणि विदर्भातल्या लोकांनी सतर्क राहणं हे अतिशय गरजेचं आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। पुढचे सॅटर्डे आणि संडे, शनिवार आणि रविवारचे काय अलर्ट्स आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत।
तर हे अलर्ट्स जे आहेत ते आता बदललेले आहेत. म्हणजे ज्या वेळेला समुद्रात पुन्हा काही हालचाली होतात किंवा जसं मी म्हटलं की हे वारं जे आहे ते हळूहळू पश्चिमेकडे जाणार आहे आणि त्याच्यामुळे जसं जसं ते पुढे जाईल, म्हणजे गुजरात, राजस्थान हे क्रॉस करून हे वारं जसं जसं पुढे जाईल तसं तसं त्याचा परिणाम महाराष्ट्रावरती सुद्धा कमी होणार आहे. आणि त्याच अर्थी इथं ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे शनिवारसाठी. शनिवारी आपण जर बघितलं तर पालघर, ठाणे, पुण्यातला पुन्हा एकदा घाट परिसर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती या सगळ्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि उर्वरित ठिकाणी येलो अलर्ट आणि ग्रीन अलर्ट जे आहेत, हे 2 अलर्ट जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. याचा काय अर्थ लावायचा तर अतिशय सोपा आहे. जिथे येलो अलर्ट आहे तिथल्या लोकांना फारशी काळजी करायची गरज नाहीये. ग्रीन अलर्ट असणाऱ्या लोकांना अजिबात काळजी करायची गरज नाहीये. पण जिथे ऑरेंज आणि रेड अलर्ट असतात तिथल्या लोकांनी सतर्क राहणं हे गरजेचं असतं. आणि रविवारचं आपण जर बघितलं तर रविवारी सुद्धा पुण्यातल्या घाट परिसरामध्ये, त्याचबरोबर साताऱ्यातल्या घाट परिसर आणि रत्नागिरी या 3 ठिकाणी ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर इतर ठिकाणी कुठलाही अलर्ट नाहीये. फक्त विदर्भातल्या काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजे तिथं मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे तुमच्या पुढच्या 3 दिवसाचे अंदाज होते. त्याच्यामुळे तुम्ही जर वीकेंडसाठी बाहेर पडणार असाल तर तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या शहरामध्ये काय परिस्थिती आहे पावसाची ते बघूनच तुम्ही बाहेर पडा. त्यात वीकेंड असला की घाट परिसरामध्ये प्रचंड ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असते, कारण सगळे लोक फिरायला म्हणून बाहेर पडत असतात. त्याच्यामुळे ती परिस्थिती सुद्धा बघूनच तुम्ही बाहेर पडावं. आणि जर काम नसेल तर ज्या ठिकाणी रेड अलर्ट आहे त्या लोकांनी जास्तीत जास्त घरात राहण्याचा, एका सेफ ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करावा असं सुद्धा हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. जे चक्रीवादळ आहे, जे प्रशांत महासागरात आलेलं आहे, त्याचा थेट असा परिणाम महाराष्ट्रावरती होणार जरी नसला तरी कारण की हे आपल्या अगदी शेजारी आहे, त्याच्यामुळे म्हणजे अगदीच प्रशांत महासागरात हे चक्रीवादळ आहे, त्याच्यामुळे त्याचा काहीसा परिणाम किंवा हळूहळू ते वाऱ्याची जशी जशी डिरेक्शन बदलतीये तसा तसा काहीसा त्याचा परिणाम भारतावरती होऊ शकतो. आणि मग जसं ते पश्चिमेकडे कमी दाबाचं क्षेत्र जर तयार झालं आणि त्या कमी दाबाच्या क्षेत्रातले जे वारे आहेत ते हळूहळू जसे जसे पश्चिमेकडे जातील तसा तसा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामुळे सतर्क राहा आणि तुमच्या इथे कुठला अलर्ट आहे ते बघूनच बाहेर पडा.